पण आज विचार करताना खरोखर ही नैतिकता आपल्यामध्ये वैयक्तिकरित्या कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये आहे का, हा प्रश्न माझ्यासमोर आपल्यासमोर आहे आणि ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग शिवाजीरावांची जी नैतिकता होती ती आपण फॉलो करण्यापेक्षा त्याची वाटचाल पुढे नेण्यापेक्षा त्याच्या विरुद्ध दिशेने तर आपण चाललो नाही ना, हा प्रश्न आपल्या सर्वांना पडणं अपेक्षित आहे. अनफॉर्च्युनेटली तो पडत नाही किंवा त्या वाटेने आपण चालत नाही आणि त्या वाटेने कुणी चालत असेल तर त्याला आपण म्हणतो हा वेड्यासारखा का करतो. कारण नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहणं किंवा चालणं हे समाजाला मान्य नाही आहे. त्याच्यामुळे याचं काय होणार, हा प्रश्न उलट्या दिशेनं आपण विचारतो. आणि मग अशा माणसांची कमतरता जर आज आपल्याला भासत असेल, अशा विचारांची कमतरता जर आपल्याला भासत असेल, त्याचा दोष शिवाजीराव भोसले यांना द्यायचा, लक्ष्मणशास्त्री जोशी यांना द्यायचा, लोकमान्य टिळक यांना द्यायचा, बाबासाहेब आंबेडकरांना द्यायचा, शिवाजी महाराजांना द्यायचा, का आज आपण स्वतःला द्यायचा, याचा विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा आजचा टॉपिक जो आहे नैतिकता आणि आजचा समाज या दृष्टिकोनातून निवडला आहे. आणि म्हणून मला त्यांची आठवण झाली की शिवाजीराव भोसले यांच्या वाणीनं हा समाज पुढे गेला, हा महाराष्ट्र पुढे गेला. त्यांच्या भूमीत आज मी या ठिकाणी आहे आणि मलाही या व्यासपीठावरून बोलण्याची संधी भेटते, याची मला सजग जाणीव झाली आणि म्हणून मी हा प्रसंग आपल्यासमोर मांडला. मित्र हो, प्रथमतः एक गोष्ट लक्षात घ्या, आज मी आपल्यासमोर एक सनदी अधिकारी म्हणून बोलत नाहीये, एक वक्ता म्हणूनही बोलत नाहीये. मी आपल्यासमोर जो बोलतो आहे तो पूर्णपणे एक ट्रस्टी, समाजाचा ट्रस्टी ज्याला म्हणून, विश्वस्त या अनुषंगाने बोलतो आहे, एक सजग नागरिक या अनुषंगाने बोलतोय. आता ज्यावेळेस आपण विश्वस्त म्हणून बोलतो त्यावेळेस समाजाच्या दृष्टिकोनातून समाजाला अभिप्रेत असलेला, आयडियल असलेला व्यक्ती कसा चालला पाहिजे, कसा वागला पाहिजे, समाज कसा असावा, याच्यावरती बोलणं अपेक्षित होतं. आणि ज्यावेळेस आयोजकांशी माझं बोलणं झालं त्यावेळेस त्यांनीच मला टॉपिक सजेस्ट करायला सांगितलं की तुम्हीच टॉपिक सजेस्ट करा की ज्याच्यावरती तुम्हाला बोलणं योग्य वाटेल. आणि म्हणून त्यावेळेस विचार करताना मी थोडा रिसर्च केला, त्या व्याख्यानमाला आयोजक आहेत त्याच्यामध्ये कोण कोण बोललेलं आहे, त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा काय आहे, 110 वर्ष झालंय. आणि म्हणून मला असं वाटलं की याच्यामधून जे विचार पुढे जातात तोच विचार आपण सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून हा टॉपिक निवडला आणि त्या विषयावरती मला आज इथं बोलण्याची संधी भेटत आहे. आणि आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं आलेला आहेत याचा मला निश्चितच आपल्याला धन्यवाद करायचे आहे. आता ज्यावेळेस हा आपण विचार करतो तर त्यावेळेस मला एक साधा, पहिला एक सिंपल साधा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की गेल्या 1 महिन्यामध्ये, आता मला लगेच तुमच्याकडून उत्तर अपेक्षित नाहीये, पण भाषणाच्या उगात किंवा नंतरही आपण स्वतःला हे उच्चार करून उत्तर द्यावं अशी मला अपेक्षा आहे, प्रामाणिकपणे द्यावं ही अपेक्षा आहे. गेल्या 1 महिन्याच्या कार्यकाळामध्ये आपण स्वतःला कधी आपल्या विचारांना विराम दिला आहे का? मी परत प्रश्न विचारतो, गेल्या 1 महिन्याच्या काळामध्ये आपल्या विचारांना किंवा कृतीनं आपण जे करतोय त्या विचारांना विराम दिलेला आहे का? कधी 2 सेकंद, 3 सेकंद, 5 सेकंद थांबून विचारणा केली आहे का की हे मी जे करतोय ते योग्य करतोय का अयोग्य करतोय? मला वाटतं ज्यांनी हा प्रश्न विचारलेला असेल की कोणतीही कृती करण्याच्या अगोदर, कोणतीही असेल, ती योग्य आहे का अयोग्य आहे, हा प्रश्न विचारून काही सेकंद, 5 सेकंद विचार केला, अयोग्य असेल तर केली नाही आणि योग्य मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, असे जर काही व्यक्ती तुमच्या माझ्यापैकी असतील तर तेच फक्त जिवंत आहेत. फक्त तेच जिवंत आहेत. बाकी सगळे ऑलमोस्ट आपण मृत आहोत. फक्त सांगाड्यानं, बॉडीनं आपण जिवंत आहोत हा त्याचा अर्थ होतो. आणि जर असा आपण विराम घेतलेला नसेल तर घाबरू नका, आज आपण इथं फक्त त्याच एका कारणासाठी जमलेलो आहोत, विराम घेण्यासाठी. फक्त प्रामाणिकपणे तो विराम घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, दाखवण्यासाठी नाही. आणि विराम कोणता? तर प्रत्येक जी ऍक्शन आहे किंवा प्रत्येक जो थॉट आहे त्याला क्वेश्चन करायचा आहे, प्रश्न करायचा आहे,
हे योग्य आहे का? सतसत विवेक बुद्धी, कॉन्शियन्स, कोणताही डिस्क्रिमिनेशन न करता ऍब्सोल्युटली न्यूट्रली सतसत विवेक बुद्धीला बोलायचं आपलं जे काय विचार आहे याचा परिणाम काय होणार आहे, समोरच्यावरती काय होणार आहे, समाजावरती काय होणार आहे, माझ्यावरती काय होणार आहे, माझ्या कुटुंबावरती काय होणार आहे, याचा विचार करायचा आहे. आणि म्हणून आज आपण इथं विराम घेण्यासाठी आपण इथं आत्मपरीक्षण करणार आहोत की खरोखर आपण जिवंत आहोत का, आपण जे करतोय बोलतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार करणार आहे. नैतिकता ही काय फक्त खुंटीला टांगून ठेवायची गोष्ट नाही आहे. मित्रो, माझं नाव तुकाराम आई वडिलांनी ठेवलं. त्यावेळेस तुकाराम नाव येतं, आपल्या समोर काय येतं? इंद्रायणीच्या काठी तुकाराम महाराजांनी आपले कर्ज खत ज्या इंद्रायणीच्या पाण्यात बुडवले, हा चेहरा आपल्या समोर येतो. संत तुकाराम की ज्यांनी कर्ज दिले होते, ते व्यवसाय होता त्यांचा, अनेक वर्ष कर्ज केले, कर्ज दिले, कर्ज वसूल केलं. चुकीचं होतं का? नाही. अगदी त्यांच्या काळात कर्ज दिले जायले, कर्ज दिल्यामुळं ते वसूल करणं, त्याचा धंदा करणं, पोटपाणी नेणं आणि हा धंदा चालू राहिला. त्यांच्या वडिलांनी केला, त्यांच्या वडिलांच्या वडिलांनी केला, असे ते स्वतःही केले. पण अशी एक वेळ आली की त्यांना हा प्रश्न पडला. त्यांनी विराम घेतला. हे कर्ज वसूल करतोय, हे योग्य करतोय की अयोग्य करतोय, हा प्रश्नावरती विराम घेतला. त्यावेळच्या परिस्थितीनुसार कर्ज दिल्यानंतर कर्ज वसूल करणं किंवा आजच्या डेटला सुद्धा बँका कर्ज दिल्यानंतर कर्ज वसूल करण्यानंतर किंवा आपण दिलेला पैसा वसूल करण्यामध्ये नॉर्मल प्रश्नाचं उत्तर काय? योग्य. चुकीचं काही नाही. स्टँडर्ड प्रोटोकॉल आपण जे म्हणतो, SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तीच आहे. त्याच्यात चुकीचं काय? एक्झॅक्टली याच प्रश्नावरती, याच विचारावरती त्यांनी काय केलं? तर स्वतःला पॉज दिला, विराम घेतला आणि उत्तर त्यांना आलं, आपण जे करतोय कदाचित लिगली बरोबर असेल, नैतिक दृष्ट्या ते अयोग्य आहे. कारण त्यांनी काय बघितलं, तर कागदावरच्या कर्ज खतापेक्षा त्याच्या पाठीमागची जी माणसं आहेत, मनुष्य आहेत, त्यांचं जीवन जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी उचलले ते कर्ज खत आणि इंद्रायणीमध्ये बुडवून टाकले, जेणेकरून त्यांना कधीही त्रास होणार नाही, त्यांना जे योग्य जीवन जगता येईल त्यासाठी मी मदत करू शकू. याला म्हणतात विचारांना पॉज देणं, याला म्हणतात थांबणं, विचार करणं आणि नैतिकतेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेणं. तो फक्त स्टँडर्ड आहे म्हणून नाहीये, तर राईट म्हणून, योग्य की अयोग्य, फक्त लिगल नव्हे, या दृष्टिकोनातून त्यांनी हा निर्णय घेतला. आणि म्हणून आज आपण त्यांना त्यांचं म्हणणं काय होतं? त्यांचं म्हणणं हेच होतं, जे काय रंजले गांजले त्याची पुढे देवतेची जाणावा, हे ज्यावेळेस त्यांनी म्हटलं, म्हणजे आणि नुसतं फक्त म्हटलं नाही. आज आपण घराघरात काही आरती करत असू, काही पोथीपुराण करत असू, मंत्र म्हणत असू, आणखी जे काही करत असू, आचरणात आणतो का? हा महत्वाचा आहे. त्यांनी फक्त ते बोलले नाही, त्यांनी ते केलं, म्हणून ते संत झाले, म्हणून त्यांचे विचार कुठपर्यंत आले. परंतु त्यांची फक्त आपण जयंती साजरी करायची, पुण्यतिथी साजरी करायची, त्याचे अभंग म्हणायचे, फक्त म्हणायचे, करायचं काही नाही, चालायचं काही नाही, याला नैतिकता म्हणत नाहीत. याला नैतिकता म्हणत नाहीत. ह्या आपल्या विचाराशी प्रातारणा झालेली असते. आणि म्हणून त्याच्यावरती न राहता त्यांनी हा विचार मांडला आणि सर्वांना जे का रंजले गांजले त्याशी मनीषी आपुले तोची देव जाणावा, त्याच्यामध्ये देव बघितला, त्या दृष्टिकोनातून ते वागले, फक्त बोलले नाही. त्या तुकाराम महाराजांच्या नावावरती माझ्या आई वडिलांनी माझं नाव तुकाराम ठेवलं. मला दररोज हा प्रश्न पडतो आज, ह्या नावाला मी न्याय देत आहे का? अनेक वर्षे एव्हरी डे, फक्त शासकीय सेवेत आल्यापासून नव्हे, त्यापासून जास्त झालं, कारण जबाबदारी, भूमिका बदलली. ती फक्त वैयक्तिक न राहता ती एक सार्वजनिक झाली. आणि म्हणून मला हे प्रश्न पडत गेले, वाढत गेले. त्याच्यावरती मी विराम देत गेलो. विराम देऊन मला जे करणं शक्य आहे ते करत राहिलो, करत आहे. परंतु मला हा नेहमी प्रश्न पडतो की मी या तुकाराम या नावाला न्याय देत आहे का, न्याय देऊ शकतो का? माझा आपल्याला एवढाच प्रश्न आहे, आपण, तुम्ही, मी, सर्व आपले नातेवाईक, मित्र, माणुसकीला न्याय देत आहात का?
हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे. आणि जर आपण माणुसकीला न्याय देत नसू तर आपण माणूस म्हणून अयोग्य आहोत. माणूस म्हणून आपण जिवंत नाही आहेत. आणि म्हणून आपल्याला ह्या विचारांना, या कृतींना विराम देण्याची गरज आहे. सिंहावलोकन करण्याची गरज आहे आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. मित्र हो, आज आपण आय-टीच्या युगात राहतो. खूप मोठ्या प्रमाणावरती आपण आपल्या जीवनामध्ये अनेक म्हणतो, की मी नियमानुसार चालतो. माझी नैतिकता आहे. मला आपल्याला सर्वांना एकच प्रश्न विचारायचा आहे. खरोखरच आज आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या नैतिकतेनं वागतो का नैतिकतेनं वागण्याचा आव आणतो? हा प्रश्न खूप गंभीर आहे. तो थिअरेटिकल नाही आहे. तो प्रॅक्टिकल डे टू डे लाईफच्या संबंधित आहे. आणि नैतिकतेचा आव आणण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा नैतिकता दाखवण्याचा आपण जो प्रयत्न करतो तो थांबला पाहिजे आणि नैतिकता ॲक्च्युअली प्रॅक्टिस केली पाहिजे. ते वागलं पाहिजे, त्याप्रमाणे पुढे गेलं पाहिजे. तरच आपण या समाजाला, स्वतःला, कुटुंबाला पुढे नेऊ शकतो. अन्यथा ही नैतिकता फक्त खुंटीला टांगलेल्या पिशवीसारखी किंवा भिंतीवरती रंगवलेल्या मणीसारखी एवढीच आतापर्यंत राहिलेली. त्याला शोपीस नैतिकता, शोबाजी म्हणतो. शोपीस राहिलेली आहे. मणी आपल्याला वाचायला मस्त आवडतात. दररोज वाचतो. कुंटीला टांगलेल्या फक्त वाचण्यापुरत्या आणि मुलांना सांगायचे ते पाठ कर आणि पाठ केल्यानंतर पुढं काय माहित नाही. परीक्षेत आलं तर त्याचं उत्तर दे. इथं बरेच काही विद्यार्थी आहेत, स्पर्धा परीक्षा कुणी करत असतील, कुणी 11वी-12वीला असेल, कुणी ग्रॅज्युएशन करत असेल. म्हणी त्याचा अर्थ, त्याचा वाक्प्रचार आपण पाठ करतो. म्हणी पाठ करण्यासाठी नसतात. त्याच्यातला विचार अंगीकारण्यासाठी असतात. ह्या ज्या म्हणी आहेत, हे जे विचार आहेत, हे जे आपण शो पीस म्हणून ठेवलेले आहेत, ते पहिले शो पीस बाजूला काढून ठेवा. हे दाखवण्यासाठी करू नका. ही शो पीस मोरॅलिटी झाली. ही शो पीस नैतिकता झाली. नैतिकता शो पीससाठी नसते, ती अंगीकारण्यासाठी असते. त्याच्याकडे वाटचाल करण्यासाठी असते. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण जर वाटचाल केली नाही तर मला वाटत नाही आपल्याला स्वतःला माणूस म्हणून घेण्याचा किंवा नैतिकता म्हणून घेण्याचा अधिकार नाही. आपल्यासारखे दांभिक दुसरे कुणी असू शकत नाहीत. आपण खूप मोठ्या प्रमाणात रस्त्याने चालताना आपण बघतो ॲक्सिडेंट झालाय, रक्तबंबाळ पडलेला आहे, आजूबाजूला 8-10-20 लोक जमलेले आहेत. सगळेजण मोबाईल काढलेला आहे, मोबाईलमध्ये शूटिंग करतायत. शूटिंग कशासाठी करतात तर व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, याच्यावरती लाईक्स वाढवण्यासाठी. याच्यातला कुणी ॲम्ब्युलन्सला फोन करून त्याला ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलला नेत नाही किंवा ट्रीटमेंट करण्यासाठी प्रयत्न करत नाही. मात्र व्हिडिओ सगळ्यांकडे आहेत आणि व्हिडिओ आहेत ते लाईक्स वाढवण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी नाही. ही आपली आज परंपरा झालेली आहे. आणि आपलं नॉलेज कशावरती होतंय? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती होतंय. फॉरवर्ड आला, पुढे चाललो. कुणीतरी पाठवला, पुढे चाललो. त्याचा अर्थ माहीत नाही, काय त्याचा मतितार्थ माहीत नाही, पुढे पाठवून काय करणार त्याचा ऑब्जेक्टिव्ह माहीत नाही. अशा प्रकारचं आपलं जीवन चाललं असेल तर आपण दुसऱ्या कोणत्याही इतर प्राण्यापेक्षा वेगळे प्राणी नाहीत. मनुष्य प्राणी जो वेगळा आहे, त्याला सद्विवेक बुद्धी आहे, डिसिजन घेण्याची ताकद दिलेली आहे, मेंदू वेगळा आहे आणि काहीतरी या समाजामध्ये कायापालट करून पॉझिटिव्ह चेंजेस करून काहीतरी चांगलं जीवन आपण जे इनहेरिट केलं त्याच्यापेक्षा काहीतरी बेटर करण्यासाठी हे जे अपेक्षित आहे ते होणार नाही. मग आपण म्हणतो हे जे व्यक्ती आहेत ह्या अनेक कारणामुळे आपल्यामध्ये हे वाईट प्रवृत्ती वाढलेली आहे. मित्र हो, ही वाईट प्रवृत्ती माणसामध्ये नाही आहे. मुळामध्ये माणूस मुळात वाईट नसतो. जन्माला आला त्यावेळेस वाईट किंवा चांगलं त्याला काहीही माहीत नसतं. ते आपण शिकवतो किंवा तो समाजात शिकतो. आणि समाज ज्या प्रकारे चालतो किंवा इतर व्यक्ती चालतात, कुटुंब चालतात, त्या पावलावर पाऊल जाण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणून आपल्याला त्याचा जो चांगुलपणा आहे त्याला वाढवायचा आहे. म्हणजेच नैतिकता. चांगुलपणा म्हणजे परत आणखी मटेरियलिस्टिक कन्सेप्ट नाही. नैतिकता. नैतिक हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. समाजामधली आपण म्हणतो नैतिकता ढासत चाललेली आहे. समाजामध्ये नैतिकता आहे ते तुम्ही वापरत नाही आहात. तुम्हाला ती नकोशी झाली आहे. तुम्ही ती खुंटीला बांधून ठेवलेली, भिंतीवर ठेवलेली आहे. ते अंगीकारली तुम्ही तर तुमचे मुलं वापरतील, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र वापरतील, ऑटोमॅटिक आजूबाजूचे वापरतील आणि पुढे जाईल. म्हणून तुम्ही जर रस्त्याने भरधाव जाताय, तिथे ऍक्सिडेंट झालाय, मला त्याच्याशी काय घेणं, मी पुढे चाललो,
तर तुमचा ज्यावेळेस ॲक्सिडेंट होईल त्यावेळेस तीच वेळ येणार आहे. त्यालाच नैतिकता म्हणतात, त्याला वेगळं काही म्हणत नाही. म्हणून त्या माणूस वाईट नाहीये, तो अविचारी आहे. म्हणजे काय आहे? त्याला विचार शून्यता असं म्हणतात. आज प्रश्न असा झालेला आहे, की आपण विचार करणं थांबवलेलं आहे. आपल्याला विचारच करता येत नाही. आणि ही विचारशून्यता याच्यावरती आपल्या कटाक्षानं काम करायचं आहे. विचारशून्यवरती जर काम केलं तर निश्चितच आपण चांगला समाज घडू शकतो, चांगले विचार आणू शकतो, ते आचरणात आणायला लावू शकतो. जस्ट उदाहरण म्हणून आपल्या आपण आता नदीकाठी आहोत. नदीमध्ये पाणी वाहत आहे. पाण्यामध्ये काही माणसं आहेत असं गृहीत धरा की ते मासे आहेत आणि ते पोहत आहेत. त्यांना जे योग्य दिशा वाटते वरती जात आहेत, बाजूला जात आहेत, खाली जात आहेत, उड्या मारतायत. ते जिवंत आहेत. कन्सिडर करा की ते माणसं आहेत. आणि त्याच पाण्यामध्ये काही झाडाचे, झुडपांचे ओंडके त्याच्यावरती तरंगत आहेत. वाळलेलं लाकूड असेल, इतर कचरा आलेला असेल तर त्याच्यावर तरंगत आहे. तुम्ही दोघांमधला फरक बघितला का कधी? जे मासे आहेत, ज्याला आपण माणसं म्हणू समाजाच्या दृष्टिकोनातून, त्याला जी योग्य दिशा वाटते तिकडे जातो. त्याला वरती जाऊ वाटलं तर वरती जातो. ज्याला जिकडे अन्न भेटतंय, त्याला ऑक्सिजन जिकडे ते भेटतोय, तिकडे स्वच्छ पाणी तिकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याला उड्या मारायच्या उड्या मारतोय. हे माणसं. ओंडक्याची काय परिस्थिती आहे किंवा कचऱ्याची काय परिस्थिती आहे? लाट उजवीकडे आली, उजवीकडे गेला. लाट डावीकडे आली, डावीकडे गेला. लाट खालती गेली, खाली गेला. लाट मोठी आली, बाहेर पडला. हा कचरा किंवा ओंडका त्याच्यावरच आहे. याला आज आपली परिस्थिती त्या ओंडक्यासाठी झालेली आहे, समाजाची झालेली आहे. आपण मासे म्हणून जगत नाही, तो पाण्यावरती तरंगणारा कचरा किंवा ओंडका आपण झालेलो आहोत. त्या समाजामध्ये आपण कधी हे प्रश्न विचारणार आहोत का? कारण त्या ओंडक्याला ना दिशा आहे, ना ध्येय आहे, ना निर्णय क्षमता आहे, ना बदलण्याची काही इच्छा आहे. कारण त्याचं जीवन त्या लाटेनुसार, वाऱ्यानुसार चाललेला आहे. आजचा समाज सुद्धा त्याच दृष्टीने चाललेला आहे. म्हणजेच आपण त्या दृष्टीने चाललेलो आहोत. प्रश्न तर प्रवाह योग्य आहे की अयोग्य नाही आहे याच्यापेक्षा महत्त्वाचा, तो तर अयोग्य असेल त्याच्यावरती तो विचार केलाच पाहिजे की तो योग्य दिशेने नेला पाहिजे. त्यासाठी विराम, विचारांचा विराम गरजेचा आहे. हा प्रवाह योग्य चाललाय की अयोग्य चाललाय, हा प्रश्न विचारला पाहिजे. अयोग्य असेल तर कोणती योग्य दिशा हे ठरवलं पाहिजे आणि त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण याच्यापेक्षाही महत्त्वाचा, जास्त इम्पॉर्टंट जो प्रश्न आहे, तर फक्त त्या प्रवाहाची दिशा चुकीची आहे एवढा नसून ह्याचं कुणालाच काही घेणं तर राहिलं नाही, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला आणि मला याचं काही पटतच नाही. प्रवाह चाललाय ना, आपल्याला काय जाऊ द्या, ओंडका चाललाय ना जाऊ द्या, मला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. माझ्या घरात जर पाणी येत नाही ना, मी वाहून जात नाही ना, मला प्यायला पाणी भेटतंय, मग बाकीचे मेले तरी चालतील. हा जो विचारशून्यता आहे, हा मोठा घातक प्रश्न आहे. आणि आज आपण या घातक प्रश्नामुळे खूप ऱ्हासास केलेलो आहे, खूप ऱ्हास आलेला आपल्यामध्ये. आणि म्हणून हे ओंडक्यासारखं व्हायचं का माशासारखं व्हायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. तो ओंडक्यासारखं जर व्हायचं असेल तर तुमच्या आणि माझ्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही. जसं वारं येतं त्याप्रमाणे चाललंय, जशी हवा येते त्याप्रमाणे, जिकडे नेईल तिकडे, काही दिशा नाही. तर आपल्याला हे बदलायचं आहे. आणि ते बदलण्यासाठी पहिली गोष्ट जी असेल ते विचारावरती विराम देणं, क्वेश्चन करणं, थांबणं. योग्य की अयोग्य? मग योग्य तुमच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून असेल, कुटुंबाच्या दृष्टिकोनातून, समाजाच्या दृष्टिकोनातून असेल, प्राण्याच्या असेल किंवा पृथ्वीच्या असेल. आणि सगळे इंटरडिपेंडंट आहेत. तुम्ही म्हणाल तुम्ही तर अधिकारी आहे, तुम्ही असं बोलू शकता, तुम्ही करता का? मी डेफिनेटली केलेलं आहे, करत आहे, करत राहणार आहे. त्याचे परिणाम होतात, त्याची तयारी पण आपली झालेली पाहिजे. प्रश्न माझा नाही आहे. म्हणून मी म्हटलं, मी आज इथं एक सिव्हिल सर्वंट म्हणून मी बोलत नाही, एक ट्रस्टी, विश्वस्त म्हणून बोलतोय. आणि ज्यावेळेस आपण विचार करतो तर हे शक्य आहे का? हे शक्य आहे. फक्त ही विराम घेण्याची पद्धत आपल्याला चालू करावी लागेल आणि ती इम्प्लिमेंट करावी लागेल. हा जर विचार आपण केला असता, आपण करत नाहीये, हा जर आपल्या पूर्वजांनी केला नसता तर काय झालं असतं? उदाहरण देऊन सांगतो. आपण सातारा जिल्ह्यामध्ये आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रात आले. आपण त्याला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणतो. त्यांनी इंडिपेंडन्स, जे खरं स्वराज्य कसं असावं हे शून्यातून निर्माण केलं. ते आपले आदर्श आहेत. निश्चितच चांगली गोष्ट आहे. आपल्याला जर इतिहास काही जणांनी वाचला असेल किंवा स्टोरीमधून ऐकला असेल, 17व्या शतकाच्या मध्यार्था, सर्वसाधारणपणे 1654च्या आसपास
त्यांनी कल्याण भिवंडी हे जिंकण्यासाठी त्यांचे सरदार पाठवले. त्यांनी कल्याण भिवंडी जिंकलं. ते एका दुसऱ्या रुलरकडे होते, दुसऱ्या राजाकडे होतं. आता त्या राजाला तुम्ही हिंदू मुस्लिम अशा अँगलने बघू नका. ते राजेशाही होती. कुणाच तरी इतर राज्य होतं, तसं तिथे त्यांचं राज्य होतं. त्यांच्या काळात तो कल्याण भिवंडी हा प्रांत होता, त्यांच्याकडे होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ना याप्रमाणे त्यांचं राज्य वाढवायचं होतं, हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं. म्हणून त्या दृष्टिकोन त्यांचे जे इन्चार्ज होते त्यांना पाठवलं. त्यांनी कल्याण भिवंडी जिंकलं आणि त्यावेळेसच्या प्रथेनुसार त्यांनी तिथला खजाना म्हणजे आज ट्रेजरी म्हणतो तो आणला. त्याच्या प्रथेनुसार त्या राजाची सून, सुंदर सून नजराणा म्हणून राजासाठी भेट देण्यासाठी आणली. त्यावेळेस ती प्रथा होती, त्याच्यात वेगळं काही नव्हतं. म्हणजे त्यांनी असं वेगळं चुकीचं केलं का नाही, अगदी नियमानुसार बोट ठेवून नियम होता. एखाद्या राज्य जिंकलं तर तिथलं पूर्णपणे संपत्ती आणि तिथल्या काही स्त्रिया राजाला देणगी म्हणून आणल्या जायच्या आणि राजाला देणगी म्हणून द्यायचं, भेट म्हणून द्यायची. त्यांनी आणली. राजासमोर ती सुंदर स्त्री उभी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 मिनिट विचार केला. काय केलं त्यांनी? 2 मिनिट विचारानं विराम दिला. मी जे मगापासून सांगण्याचा प्रयत्न की विराम म्हणजे काय, विराम केला. हे योग्य की अयोग्य? नियमानुसार योग्य होतं. त्यावेळेस तीच प्रथा होती, प्रत्येक राजा तसंच वागत होता. म्हणून त्यांनी काही केलं असं तर वेगळं काही नाही आहे, चुकीचं तर काही नाही आहे. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी तो विराम दिला आणि स्वतःला प्रश्न विचारला, हे जे करतोय ते योग्य करतोय की अयोग्य करतोय? आणि त्यांना ते अयोग्य वाटलं. आणि त्याच्यानंतर ते बोलले. काय बोलले? अशीच असती माता आमची सुंदर रूपवती, अशीच असती माता आमची सुंदर रूपवती, आम्हीही झालो असतो. नाही कुणाला माहिती? वदले छत्रपती. काय वडले? आम्ही झालो असतो सुंदर, झालो असतो वदले छत्रपती. हा विराम झाला. त्या काळातली जी प्रथा होती त्याला त्यांनी चॅलेंज केलं. हे चुकीचं आहे, अयोग्य आहे, हे मी करणार नाही. प्रत्येक परस्त्री ही माते समान, हा तिथून संदेश दिला. याला म्हणतात विराम, याला म्हणतात क्वेश्चन करणं आणि याच्यातून येते नैतिकता. याला म्हणतात न्याय. आणि फक्त न्याय याच्यावरती नाहीये. त्यांनी काय केलं? त्या स्त्रीला सगळ्यांना सांगून साडी चोळी करून त्यांच्या घरी पाठवलं. सैन्याच्यानी अगदी पूर्णपणे रिस्पेक्ट देऊन त्यांना वापस पाठवलं. आणि एवढंच न करता त्यांची खरी कॉन्ट्रीब्युशन जर कुठं असेल तर याच्या पुढे राहिलं की कोणत्याही परस्त्रीला इथून पुढे माते समानच ट्रीटमेंट दिले पाहिजे. मी नव्हे, माझ्या सैन्याने माझ्या राज्यामध्ये अशाच प्रकारे वागलं पाहिजे. हा त्यांचा संदेश होता. त्यांच्या एका कृतीतून, एका वाणीतून ते शक्य झालं. आणि फक्त तेवढं न करता त्याच्या पुढची त्यांनी स्टेप घेतली. माझ्या दृष्टीने ती सर्वात महत्वाची स्टेप होती की त्यांनी तो नियम बनवला. की माझ्या राज्यामध्ये परस्त्रीवरती जर कोणी वेगळ्या अँगलने बघितलं त्यांना देहदंडाची शिक्षा केली जाईल. आणि फक्त ते लिहिलं नाही तर त्यांच्या स्वतःच्या आरमारामधल्या ज्यांनी असा काही प्रयत्न केला त्यांना त्यांनी देहदंडाची शिक्षा दिली. याला म्हणतात नैतिकता. आणि हीच नैतिकता त्यांनी नियमामध्ये आणल्या आणि त्याच्या दृष्टीनं राज्य केलं. म्हणून ते हिंदवी राज्याचे संस्थापक झाले. म्हणून त्यांना आपण ग्रेट म्हणतो. ग्रेट फक्त त्यांनी जॉग्राफी किंवा किल्ले जिंकले, संपत्ती गोळा केली म्हणून त्यांना मोठे राजे म्हणत नाही. ते वेगळे का ठरले? ते यासाठी ठरले. त्याच जन्मभूमीत आज आपण आहोत. आणि आपण मात्र तीच नीतिमत्ता खुंटीला बांधून ठेवलेली आहे. ती कधीतरी वाचण्यासाठी आणि बघण्यासाठी योग्य वाटते, आचरणामध्ये मात्र आपल्याला त्याची अडचण होते. हा जर आपण या दृष्टीने चाललो असेल तर आपली खूप मोठी अधोगती झालेली आहे. याच्यावरती तुम्ही मी सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. ते आपण कधी करणार आहोत का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे, मी विचारला पाहिजे, आपण सर्वांनी विचारला पाहिजे. आणि त्याच्यावरती फक्त विचार न करता थांबता त्याच्यावर अंगीकार करून पुढे गेलेला पाहिजे. ही परिस्थिती आज आपली. आणि म्हणून शिवाजी महाराजांचे खरे आपण वंशज म्हणत असो, आपल्याला हिंदवी स्वराज्य आपल्याला खरोखर चांगलं स्थापन करायचं असेल, हिंदी नव्हे, हिंदवी स्वराज्याचा अर्थ असा आहे सगळे धर्म समान, स्त्री पुरुष समान, सगळ्यांना न्याय. आणि ज्या राज्यात कोणत्याही शेतकऱ्याच्या शेताच्या भाजीच्या देठालाही
हात लावला जाणार नाही ते राज्य म्हणजे हिंदवी राज्य. आज आपण उलट्या दिशेने चाललोय आणि याच्यावरती विचार करण्याची, पॉज करण्याची आपल्याला गरज पडली, ती आपण केली पाहिजे असं मला वाटतं. बऱ्याच वेळेस असा प्रश्न येतो की ते शिवाजी महाराज होते म्हणून त्यांनी केलं. मी कुठं शिवाजी महाराज आहे? कारण आजकाल तर आपल्याला शिवाजी जन्म दुसऱ्याच्या घरी हेच वाटतं. तुकाराम मुंडे ग्रेट आहे, आमच्याकडे नको, दुसरीकडे जा. घरातला कचरा आहे, मला शहर स्वच्छ पाहिजे, घरातला कचरा काढून रस्त्यावरती टाकणार आणि त्रास ब्लेम करणार कॉर्पोरेशनला, काउन्सिलचे लोक येऊन घेऊन जात नाहीत. त्याला आम्ही टॅक्स कशासाठी देतो? म्हणजे तुम्हाला अधिकार दिला, तुम्ही घाण करा आणि नगरपालिकेला सांगायचं तुम्ही साफ करा. ही नैतिकता नाहीये. हाच विचार तुकाराम महाराजांची कर्ज खाते बुडवताना केला असता तर कदाचित आज आपण जे म्हणतो शेतकऱ्यांना कर्ज माफी करा, ती कदाचित त्यावेळेस आज ती आली नसती. कर्जमाफी त्यांनी तिथं सुरू केली, कोणत्या वेगळ्या अँगलने केली. आज आपण तो हक्क म्हणून मागतो, योग्य अयोग्य हा वेगळा भाग आहे. प्रश्न असा आहे, आपल्याला नेहमी प्रश्न पडतो, मी एकटा काय करू शकतो? आज खूप मुली आहेत, बहिणी आहेत, आई लेवलच्या खूप स्त्रिया आहेत, पुरुष आहेत. 19व्या शतकाच्या मध्यार्धामध्ये सर्वसाधारणपणे 1848च्या आसपास सावित्रीबाई फुलेने हा विचार केला असता की मला शिक्षणाचे काही घेणं नाही, कारण त्यावेळी शिक्षण भेटतच नव्हतं, मुलींना तर नव्हतं. त्या काळात सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी विचार केला की स्त्रियांना, मुलींना शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे त्या स्वतः शिकल्या. पुण्यामध्ये शाळा चालू केली. तो प्रघात नव्हता, तो स्टँडर्ड नव्हतं, नियमानुसार त्यांना कोणी कायद्याने सांगितलं नव्हतं तुम्ही करा म्हणून. त्यांनी विचार केला, शिक्षण नाही केलं तर काय होऊ शकतं, म्हणून त्यांनी चालू केलं. 1848 मुलींची शाळा चालू केली. आज आपण जगामध्ये, महाराष्ट्रात, भारतात सगळीकडे मुलं इक्वल शाळेत जातात. मुलांपेक्षा कदाचित मुली जास्त हुशार आहेत, त्या पुढे जीवन जगतायत, खांद्याला खांदा लावून समाजामध्ये वावरतायत. याचं क्रेडिट जातं कुणाला तर सावित्रीबाई फुले यांना जातं. ते त्यांनी करू शकले कारण त्यांनी त्यावेळेस पॉज घेतला, विचार केला, हे चाललेलं चुकीचं आहे. म्हणून त्यासाठी आपण समाजाने त्यांना काय दिलं? दगड मारले, शेण मारलं, शिव्या दिल्या, समाजामध्ये न जगण्यासाठी नाहीत ते सर्व प्रयत्न केले. त्यांच्या काळात त्यांना तर काय अप्रिशिएशन भेटलं नाही. आज आपण करतो आणि आज आपण काय करतो? त्यांच्या जयंती किंवा पर्टिक्युलर दिवशी जयंती मनवतो, टाळ्या वाजवतो आणि घरी जातो. त्यांचे विचार आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करतो का किंवा केला का? जर करत असाल तर फक्त एकच प्रश्न आहे, आपल्या घरामधल्या प्रत्येक स्त्रीला तुम्ही मुलासारखं मुलीला आणि मुलीसारखं मुलाला वागवता का? इक्वल स्टेटस देता का? का बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे? हा जो प्रश्न आहे हा नैतिकतेचा आहे, हा न्यायाचा प्रश्न आहे. हा फक्त प्रश्न तुमच्या लिगल डिसिजनचा नाही आहे. आणि म्हणून एकाने काही होत नाही. मी तुम्हाला शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं, मी तुम्हाला तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं, मी सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण दिलं, मी अनेक उदाहरणं देऊ शकतो. हा एकटा हा प्रश्नच नाही आहे. प्रश्न तो ऍक्च्युअली त्या एका ऍक्शनचा आहे. ते प्रत्येकाने स्वतःपासून चालू करावी लागेल. ते केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो, नाही तर आपण जाऊ शकत नाही. या दृष्टिकोनात आपल्याला बघावं लागेल. आपण इथं सर्वजण, आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये कदाचित वाईला पाण्याची कमतरता नसेल, कारण वरतीच खूप मोठा कृष्णा नदी बाजून जाते, वरतून डॅम आहे, तिथून पाणी येतं, फिल्टर होतंय. म्हणून तुम्हाला कदाचित, आणि विशेष करून वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये आम्ही नेहमीच म्हणतो उसाचा पट्टा, तिथं काय कमी पाण्याला पाहिजे तेवढं आपलं पाटीलकीसारखं पाणी रात्री सोडून द्या, सकाळी जाऊन बघा, शेतातून बाहेर पडलं त्यावेळेस बंद करा. ही आपली पाटीलकी, हे आपलं पाणी. पण तिकडे विदर्भात जाऊन बघा, तिकडे मराठवाड्यात जाऊन बघा, रादर महाबळेश्वरच्या वरच्या टोकाला गावाला गेलं जिथं की टोक आहे तिथं पाणी पिण्याचं नाही, बऱ्याच वेळेस पाणी भेटत नाही. मग काय म्हणतो? ते शासनाचं काम आहे, शासनाने योजनाच मंजूर केली नाही. शासन म्हणतं मी योजना मंजूर केली, ती जिल्हा परिषदला दिली, जिल्हाधिकाऱ्याला दिली, नगरपालिकेला दिली, त्यांच्याकडून काम करून घ्या. त्यांच्याकडे गेलं, त्यांनी म्हणतं काम केलं आम्ही, पण ते कॉन्ट्रॅक्टरने काय मेंटेनन्स केलं नाही. कॉन्ट्रॅक्टर म्हणतो मी मेंटेनन्स केलंय, पण गावकऱ्यांनी फोडलंय. ते गावकरी म्हणतं गावकऱ्यांनी आम्ही नाही फोडलं, ही जबाबदारी प्रोटेक्शन करण्याची नगरपालिकेची आहे. नगरपालिका म्हणते ते लोकांमध्ये अवेअरनेस नाही, अवेअर करण्याची जबाबदारी आमची नाही आहे, समाजाची आहे.
समाज म्हणतो आम्ही तुमच्यासाठी टॅक्स दिले, तुम्ही कशाला करता, तुम्हाला कशाला बदल, पगार कशाचा घेता, फुकटचे घेता का, आमच्या टॅक्समधून घेता, तुमची जबाबदारी आहे. फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवणं, याला डिफ्युजन म्हणतात. रिस्पॉन्सिबिलिटी जी सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते ती कुणाचीच नसते, हा याच्यातला मतितार्थ आहे. एकापेक्षा जास्त व्यक्तींची जबाबदारी म्हणजे ती कुणाचीच नाही. या दृष्टीने आपण वागत असतो. आपल्याला वाटतं दुसरं कुणीतरी करेल, मी नाही दुसरं कुणी. इथं विराम घ्यायचा आणि या विरामाला इथं उत्तर एकच आहे, हा दुसरा म्हणजे मी, दुसरं कुणी नाही. हा दुसरा म्हणजे मी, ही माझी जबाबदारी आहे. मी काय केलं पाहिजे, माझी भूमिका काय, ती मी पार पाडली का, हा प्रश्न विचारला की ऑटोमॅटिकली इथून जो कचरा टाकताना त्याच्याऐवजी आपण खिशात नेऊ आणि कचरा कुंडीत टाकू, ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे इथं आले, ऑर्गनायझरशी आम्हाला बोलवलं, ऑर्गनायझरला देणगी दिलेली आहे, म्हणजे आता कचरा मुद्दे काढतील ना, त्यांची जबाबदारी आहे, आमची नाही आहे. आम्ही आलो, ऐकलो, बसलो, आम्ही उपकार केले. ही जी भावना आहे ही बंद होणं गरजेचं आहे. आणि ही जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपला समाज, आपल्या संस्था, आपण व्यक्तिमत्व, आपलं कुटुंब पुढे जाऊ शकत नाही. म्हणून ती अनेक जणांची जबाबदारी आहे, ती कुणाचीच नसते. ऐवजी ती माझी जबाबदारी ही म्हणा. म्हणून बऱ्या काही वेळेस तुम्ही ऐकलं असेल, मी अनेक ठिकाणी बोलताना बोलतो. मला अनेक विचारतात, माझ्या एका मित्राने म्हटलं की तू असा प्रत्येक ठिकाणी जातो आणि सुधारण्याचा प्रयत्न करतो, तू एक काय ठेका घेतलाय का? आणि माझं उत्तर होतं, हो मी ठेका घेतलेला आहे. कशाने ठेका घेतला आहे? कारण मी या पदावर आहे, तर या पदावरची समजा मी जिल्हाधिकारी असेल तर जिल्ह्यामधले जे काही इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्याची जबाबदारी माझी, नैतिक माझी आहे, लिगली माझी आहे. आणि म्हणून माझा इथला प्रत्येक प्रश्न माझा ह्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केला तर मी सक्सेस होईल. कदाचित फेल होईल, पण मी प्रयत्न तर केला पाहिजे, त्या दृष्टिकोन केला पाहिजे. मी नेहमी म्हणतो, इफ आय कॅनॉट, हू एल्स कॅन. जर मी करू शकत नाही तर कोण करू शकतं, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. आणि ज्या दिवशी प्रत्येक माणूस आपलं हे विचारायला सुरुवात करेल त्यावेळेस आपल्या समाजातले सगळे प्रश्न संपलेले असतील. इफ आय कॅनॉट, हू एल्स कॅन, हा प्रश्न जर खरोखर विचारायला सुरुवात केली आणि त्याच्यावरती वागायला जर सुरुवात केली तर आपल्याला, कुटुंबाला, व्यक्तीला, गावाला त्या याच्यातून महासत्ता बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. पण तो प्रश्न आपण विचारणार, इफ आय कॅनॉट, ही विल. इफ ही कॅनॉट, शी विल. इफ शी कॅनॉट, गव्हर्नमेंट विल. आणि गव्हर्नमेंट कॅनॉट, हू विल? बाहेरचे देश येऊन करणार आहेत का दुसऱ्या ग्रहाहून कुणी येऊन आपल्यासाठी करणार आहे? नो. हे प्रॉब्लेम जर आपण क्रिएट केलेत ते सॉल्व्ह करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. आणि म्हणून इफ आय कॅनॉट, हू एल्स कॅन, याचं उत्तर एवढंच आहे, ते मी स्वतःची जबाबदारी, फक्त जबाबदारी न राहता माझी भूमिका काय आहे ती जर पार पाडली तर त्याला नैतिकता म्हणतात. आणि त्याच्यातून नैतिक कुटुंब, नैतिक व्यक्ती, नैतिक कुटुंब, नैतिक समाज तयार होईल. आणि अशी जर नैतिकता समाज झाली तर आपण जे म्हणतो की आपली घसरण झाली, आपण चुकीच्या पद्धतीने चाललो, ते चुकीच्या पद्धतीने जाणं आपण थांबू आणि योग्य दिशेनं वाटचाल करून आपण पुढे काम करू शकू. तुम्ही म्हणाल असं मी काय केलं? आम्ही एक उदाहरण देऊ शकतो, बाकीच्यांचे देऊ शकतो. समाजामध्ये अनेक उदाहरणं आहेत. मी जसं सांगितलं, संतांचे सांगितले, शिवाजी महाराजांचं सांगितलं, सावित्रीबाई फुलेंचं सांगितलं. आपल्याला एक उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे, आपण मी सोलापूरला जिल्हाधिकारी म्हणून होतो आणि त्यावेळेस माझ्याकडे पंढरपूर मंदिराचा अध्यक्षपदाचाही कार्यकाळ एक 5-6 महिन्यासाठी होता. आणि माझ्याकडे हा कार्यकाळ एक्झॅक्टली आषाढी वारीच्या 1 महिना अगोदर आला. जनरली जुलै महिन्यामध्ये आषाढी वारी, आपल्याला माहिती आहे, आषाढी वारी 4 वाऱ्यापैकी सर्वात मोठी वारी असते. एक 10-15 लाख लोक महाराष्ट्राच्याच नव्हे भारताच्या अनेक राज्यातून येतात, दर्शनासाठी येतात, पायी पायी येतात, 3-3, 4-4 आठवडे चालत येतात, अनवाणी येतात. आता त्याच्यातून वेगळ्या पद्धती झालं अशा, पण पहिल्यापासून जर बघितलं तर अनेक वर्षापासूनची, शतकांपासूनची ही परंपरा आहे. तो चार्ज माझ्याकडे आला. तो चार्ज आल्यानंतर प्रथमतः मंदिरात मी जिल्हाधिकारी, त्याच्या अगोदर जो 6-7 महिने होतो तिथं, पण मंदिरात मी गेलेलो नव्हतो. चार्ज आल्यानंतर मंदिरात गेलो, कारण जर मी त्या अध्यक्ष झालोय तर तिथलं माझं मॅनेजमेंट व्यवस्थित झालं पाहिजे, हा उद्देश होता. आणि विशेष करून वारी व्यवस्थित झाली पाहिजे, हा माझा उद्देश होता. मंदिरात गेलं, मग तिथली माहिती घेतली, कसं चालतं दर्शन, कसं चालतं, मंदिर कधी बंद होतं, कधी चालू होतं, काय त्यांचे नियम, प्रत्येकाचे नियम असतात, ते नियम काय आहेत ते समजून घेतले. आणि मला हे सांगितलं, मी रात्री मंदिर कधी बंद करतात? त्यांनी सांगितलं 11 वाजता आम्ही बंद करतो. उघडता किती? उघडता 6-7च्या आसपास उघडतो, सगळ्या पूजा होऊन मग दर्शनासाठी उघडं करतो 6-7च्या आसपास. 4 वाजता उघडतो, पण पूजा असते वगैरे वगैरे, साफसफाई असते वगैरे. मी परत प्रश्न विचारला की समजा 11 वाजता रांगेत किंवा इथं काही भक्त असतील तर त्यांचं काय?
11 वाजता आम्ही बंद करतो, दुसऱ्या दिवशी सकाळी ते थांबतात, दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन घेतात आणि जातात. मी म्हटलं असं का? तर त्याने सांगितलं देवाला विठोबाला, रुक्मिणीला जे देव आहे त्यांना आरामाची गरज असते, त्या आरामाचा तो वेळ असतो त्याच्यामुळे करतो. म्हणलं भक्तांचं काय? ते कुठून तरी दूर आलेले आहेत, ते दर्शनासाठी आलेले आहेत, दर्शन ते रांगेत थांबलेले आहेत आणि फक्त तुमच्या दृष्टिकोनातून तो वेळ झालेला आहे म्हणून त्यांना तुम्ही रात्रभर थांबा म्हणता, दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन दर्शन घेऊन ते जातील असं म्हणता. तर असं काही आहे का की जर त्याला आपण देव मानू, दैवत मानू, ज्यांच्या दर्शनाचे त्यांनी असं सांगितलंय का की 11 वाजता जर झाले, माझी झोपण्याची वेळ झालेली आहे, तर दरवाजा बंद करा, माझे भक्त रांगेत असते तरी चालतील, पण मी घरी झोपेल, असं देवाने सांगितलेलं आहे का? याच्यावरती त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. म्हणून निर्णय घेतला. मी हे सांगितलं एक तर दर्शन 24 तास चालू राहील, पण तुमचा जर नियम असेल, तुमची प्रथा आहे की आराम भेटला पाहिजे, त्याचा रिस्पेक्ट करून शेवटचा भाविक जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत मंदिर उघडं राहील आणि दर्शन घेतल्यानंतरच बंद होईल, हा मी नियम तिथं केला. काय केलं? विराम. हे चालू आहे ते योग्य की अयोग्य? फक्त एवढाच प्रश्न, 5 सेकंद. आणि मला ते अयोग्य वाटलं. का वाटलं? ज्या देवाच्या दर्शनासाठी तो माणूस कुठून तरी चालत येतोय, प्रवास करून येतोय, तो तिथं आलाय आणि फक्त काही 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास उशीर झालाय किंवा तुमची वेळ झाली आहे म्हणून तुम्ही त्यांना वापस पाठवणार किंवा रात्रभर थांबणार. रात्रभर थांबण्यासाठी त्याला निवारा शोधावा लागणार, त्याचे पैसे खर्च करणार. हे देवाला अपेक्षित आहे? जर तुम्ही देव मानता, दैवत मानता, मंदिर मानता, जे काय मानता, याला अपेक्षित आहे का? माझ्या दृष्टिकोन ते अपेक्षित नाहीये. पण त्याला खूप विरोध झाला. हे चुकीचे, प्रथांच्या विरुद्ध आहे, नियमांच्या विरुद्ध आहे, यांना काही कळत नाही, वगैरे 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 बरंच काय झालं. पण मी माझा स्टँड बदलला नाही आणि त्यानंतर अनेक दिवस तीच प्रथा चालू होती की रात्री जोपर्यंत शेवटचा भाविक असेल तोपर्यंत मंदिर उघडं राहणार. त्याच्यामुळे भाविकांना फायदा झाला आणि तशाच परिस्थितीत ज्यावेळेस मग आषाढी वारी झाली त्यावेळेस सुद्धा VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या मध्ये ब्रेक न करण्याचा निर्णय असेल किंवा पूजा अगदी ते ज्यावेळेस ॲक्च्युअली दर्शन आषाढी वारीला 5 वाजता चालू व्हायचे ते 2:30 वाजता चालू करण्याचा निर्णय असेल, असे अनेक निर्णय मी त्या काळात घेतले फक्त एका गोष्टीमुळं, विराम. योग्य की अयोग्य? या गोष्टीचा मला त्रास झाला का हा तुम्ही प्रश्न म्हणत असेल, त्रास डेफिनेटली होणार. कारण जो फ्लो आहे, जो फोर्स आहे, जो पाणी वाहत आहे तो योग्य दिशेला वाहत नसेल, तिथं थांबणं, ते अयोग्य म्हणणं, त्या प्रवाहाच्या विरुद्ध थांबणं इटसेल्फ इज चॅलेंजिंग आणि ते थांबणंच महत्वाचं असतं. मग तिथं कुठे जायचा विचार करून त्यानं केलं पाहिजे. हे थांबणं, चुकीच्या दृष्टीनं चालत असेल एखादी गोष्ट, प्रथा, ती थांबवणं, थांबणं, विचार करणं, योग्य दृष्टीने नेणं, यालाच नैतिकता म्हणताय. मग ती इंडिव्हिज्युअल लेवलला असेल, कौटुंबिक लेवलला असेल, सामाजिक लेवलला असेल, शासकीय लेवलला असेल, कोणत्याही लेवलला असेल, ती जर आपण करू शकलो तर आपल्याला नैतिक समाज तयार करण्यासाठी वेळ लागणार नाही. त्यासाठी इकडं तिकडं कुठे बघू नका, स्वतःकडे बघा. योग्य की अयोग्य? पण हे करणं शक्य आहे का? तर शक्य आहे. आणि म्हणून मी एकटा काय करू शकतो हा ज्यावेळेस प्रश्न पडतो त्यावेळेस आठवा शिवाजी महाराजांनी काय केलं. शिवाजी महाराजांनी, त्यांना काही राज्य भेटलेलं नव्हतं, आपल्या मावळ्यामधून त्यांनी राज्य तयार केलं. राज्य तयार केलं म्हणजे फक्त एरिया किंवा जॉग्राफी त्यांनी कॉन्कर नाही केली, स्वराज्य केलं. म्हणजे शेतकऱ्यांच्या किंवा त्या राज्यामधल्या शेतीच्या कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होणार नाही, देठालाही कुणी हात लावणार नाही, स्त्रीलाही कुणी टच करणार नाही किंवा वेगळ्या भावनेनं बघणार नाही. सर्व धर्म समभाव ज्याला म्हणतो, योग्य असते, सर्वांना एक न्याय असेल आणि सर्वांना एक प्रकारचा न्याय दिला जाईल, हे त्यांनी केलं. हे एकटे शिवाजी महाराज होते आणि म्हणून त्यांना आपण छत्रपती म्हणतो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या का? ज्ञानाशिवाय कुणीही पुढे जाऊ शकणार नाही, क्वेश्चन करू शकणार नाही, त्यांना न्याय भेटू शकणार नाही, या दृष्टिकोनातून केले. मुलीच्या शाळा चालू केल्या, त्याही एकट्याच होत्या. तुकाराम महाराजांनी कर्ज खाते बुडवले, तेही एकटेच होते. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? संस्कृत मधली मराठीत भाषेत ज्याला आपण ज्ञानेश्वरी आज म्हणतो ती आणली का? कारण ज्ञान हे फक्त काही लोकांपुढे मर्यादित न राहता सर्वांना भेटावा, त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. त्यांनी विचार केला, त्याच्यामध्ये आणलं. तुम्ही आणि मी काय केलं हा प्रश्न आज नैतिकच्या दृष्टिकोनातून उभा राहतोय.
याच्यावरती आपण आज विचार करणार आहोत की नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आज इथं मला हे सांगायचं आहे की नैतिकता ही फक्त देखाव्यासाठी नाही आहे, शोपीस नाही आहे, दाखवण्यासाठी नाही आहे, ती वापरण्यासाठी आहे, अंगीकारण्यासाठी आहे. ती आपण करणार आहोत का? नैतिकता ही योग्य अयोग्य काय आहे यासाठी बघतो आपण. आम्ही एखादी फाईल बघताना ते नियमात आहे का बघतो, एवढं न बघता, एक केस न बघता त्याच्या पाठीमागे एक माणूस आहे, त्याच्या पाठीमागे एक स्त्री आहे, त्याचं भवितव्य आहे, एक विद्यार्थी आहे, एक दिव्यांग आहे, त्याचं भविष्य त्याच्यावरती अवलंबून या दृष्टिकोनातून बघितलं किंवा पॉलिसी निर्णय घेतले किंवा फाईलवरती निर्णय घेतले तर तो योग्य निर्णय होतो. कदाचित बऱ्याच वेळेस लीगल आणि मॉरल या दोन्ही गोष्टी एकत्र असल्याला प्रश्न मिटतो, पण वेगळे असेल तर त्यावेळेस प्रश्न होतो. आणि मी अनेक वेळेस सांगितलं की माझ्या अनुभव ज्यावेळेस मी सर्व्हिस सुरू केली त्यावेळेस बार्शीमध्ये मी अतिक्रमण काढत होतो. पहिली पोस्टिंग होती. अतिक्रमण काढल्यानंतर माझ्यावरती बरेच प्रसंग आले, काढलं, लोकांनी अप्रिशिएट पण केलं. पण मला खूप मोठ्या त्रासाला समोर जावं लागलं. माझ्यावरती केसेस झाल्या. ते करण्याचा प्रयत्न करत असताना पहिली पोस्टिंग मी विचार केला की मी योग्य करतोय की अयोग्य करतोय. लिगली तर करेक्ट केलेलं आहे. रस्त्यावरती कुणाला धंदा करण्याची चुकीचं आहे. त्याच्यामुळं नागरिकांना त्रास होतोय, ॲक्सिडेंट होत आहे, लोक मरत आहेत, म्हणून ते अतिक्रमण काढले. लोकांना 99% लोक खुश, पण ज्यांचे धंदे बुडाले त्यांना वाईट वाटतं, त्यांना त्रास होतो. आणि मग त्या दृष्टिकोन विचार केला, माझ्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला, केसेस करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस मी विचार करत बसलो होतो. पहिलीच पोस्टिंग होती, आपण काय केलं पाहिजे, ह्या मार्गाने चालायचं आहे, आपला मार्ग योग्य की योग्य, चुकीचा की बरोबर, हा विचार केला. आणि त्यावेळेस मी ठरवलं की आपण जो मार्ग निवडलाय त्याच मार्गाने चालत राहायचं. आपल्याला कितीही त्रास झाला तरी पाठीमागे सरकायचं नाही, आणि त्याच्यावर चालण्याचा आजही मी प्रयत्न करतो. आणि त्यावेळेस मी काही प्रिन्सिपल्स ठरवून घेतले. ते 3 प्रिन्सिपल्स होते, आणि ती 3 प्रश्न विचारतो मी. अशी ज्या ज्या वेळेस मला अडचणी येतात, आणि अनेक येतात, त्यावेळेस मी प्रश्न विचारतो, जे करतोय ते लिगली करेक्ट आहे का नाही आहे. ते तर पाहिजे, कारण ज्यावेळेस खालच्या स्तरावरती अधिकारी म्हणून काम करतात, लिगल नियमाच्या बाहेर जाता येत नाही. पॉलिसी मेकिंग करताना नियम कसा बनवायचा त्यावेळेस तो विचार केला पाहिजे, तो तर पाहिजे. दुसरा प्रश्न विचारला पाहिजे की ते नैतिक आहे की अनैतिक आहे, तो निर्णय नैतिक आहे की अनैतिक आहे, हा दुसरा प्रश्न विचारायचा. आणि तिसरा प्रश्न विचारायचा, हे केल्यामुळं कुणाचा फायदा होणार आहे, एखाद्या व्यक्तीचा होणार आहे का सर्वांचा होणार आहे, जास्त लोकांचा होणार आहे का 1-2 लोकांचा होणार आहे. आणि ह्या 3 प्रश्नाचे उत्तर जर हो पॉझिटिव्ह असतील तर तो निर्णय मी बिनधास्तपणे घेतो. त्याचे परिणाम मला काहीही भोगावे लागले, आणि त्याचप्रमाणे आज चाललेलो आहे. हे जर तुमच्या माझ्यासारखा एका गावातला एक माणूस करू शकतो तर तुम्ही डेफिनेटली करू शकता, डेफिनेटली करू शकता. प्रत्येकजण करू शकतो. फक्त गरज आहे तो क्षणभर थांबण्याची, 4-5 सेकंद विचार करण्याची, योग्य अयोग्य याच्यावरती विचार करून त्याप्रमाणे कृती करण्याची. आज मी तुम्हाला स्टार्टिंगला जो प्रश्न विचारला, तुम्ही गेल्या 1 महिन्यामध्ये खरोखरच पॉज दिलाय का, विश्राम घेतलाय का, विचारानं दिलाय का, हा प्रश्न विचारलाय का, याचं उत्तर शोधा. आणि इथून पुढे एक लक्षात, दिवसभर काही जर झालं, तुमच्या समोर कोणी मदतीला हाक मारली तर मदतीचा हात द्या, दुर्लक्ष करू नका. प्रश्न विचारायला सुरुवात करा. आणि हे जर तुम्ही आणि मी करू शकलो तर मला नाही वाटत की तुम्हाला परत कोणत्या तरी वक्त्याची या ठिकाणी बोलवण्याची गरज पडेल. योग्य अयोग्य त्याचा निर्णय आपण घेऊ शकू आणि पुढे जाऊ शकू, हे मला वाटतं. आजच्या दृष्टिकोनातून नैतिकता ही अँगलनी बघितली पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून बघितली पाहिजे, ती अंगीकारली पाहिजे. आणि म्हणून समाज आणि नैतिकता ह्या भिन्न बाबी नसून त्या एकच आहेत, आणि नैतिकता असेल तरच आपण पुढे जाणार आहोत. हा विचार करून जर वापस जाऊन आपण कृती केली तर, मी मुंबईहून इथं आलो, आपल्याशी 30-40 मिनिटं किती झाले तेवढं मी बोललो, याचा काहीतरी फायदा होईल, त्याचं काहीतरी सार्थक लागेल असं मी मानेल. अन्यथा मी सगळ्यांसारखा फक्त यालो, बोलून गेलो, याच्यात मला काही नाही. का जो प्रवाह चाललाय ते न बघता योग्य दिशेला नेण्याचा प्रयत्न करा. जो योग्य चाललाय की नाही याच्यावरती पहिला विचार करा, आणि मग त्याला योग्य दिशेने वळवण्याचा प्रयत्न करा. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा मूर्ख नसतो, धारिष्ठ्यवान असतो. ते धैर्य ठेवा. आजच्या युगात आपल्याला 2-3 प्रकारचे जे धैर्य लागतं ते महत्त्वाचं आहे. पहिलं आहे बौद्धिक, की जे होतंय ते योग्य की अयोग्य याचा विचार करण्याचं धैर्य असणं, प्रश्न विचारणं. जसं की मी आता बोलताना सांगत होतो की आपल्याकडे माझी आई 1-1.5 महिन्यापूर्वी वारली. 90 वर्षाच्या पुढचं वय होतं, आम्हाला माहीत नव्हतं, कारण माझा बर्थ डेट माहिती नाही, त्याच्यामुळे आईचा वाचण्याचा काही प्रश्नच येत नाही.
कारण आमचा बर्थडे ज्या दिवशी शाळेत गेलो त्या दिवशीची डेट आहे आमची लागलेली आहे. आणि आई सांगायची माझा जन्म हा दसरा आणि दिपावळीच्या मध्ये झालेला आहे. आता जूनमध्ये दसरा दिपावळी तर असू शकत नाही, पण रेकॉर्डला माझी मात्र डेट जूनची आहे. त्याच्यामुळे आईचं काही माहीत नव्हतं. आणि आईचा का जे काय आम्ही आहोत, मी माझे दोन्ही बंधू आमचं कुटुंब आई वडिलांमुळे आहोत, त्यांच्या संस्कारामुळे आहे, त्यांच्या भविष्य बघण्याच्या दृष्टिकोन फोरसाइटेडमुळे आहोत. त्यावेळेस आम्ही केला की हे जे कर्मकांड आहेत 10वा 12वा 13वा करायचा करणं योग्य नाही हे आम्ही मानलं. आम्ही ते केलं नाही. आम्ही सांगितलं की आम्ही ते करणार नाही. त्याचं कारण एवढंच होतं की जिवंत असताना आपल्या आईची सेवा करा, तिथं मान द्या. त्याच्यानंतर आपण त्यांच्या अस्थी उचलणार, त्या गंगेत टाकणार किंवा कुठे नदीत टाकणार, त्याच्यामुळे ते पाणी प्रदूषित करणार, त्या प्रदूषित झालेल्या पाण्यामुळे जलचर त्यांचा मृत्यू पावणार. म्हणजे तुमच्या एका ॲक्शनमुळं तुमचा क्लायमेट जो आहे, एन्व्हायरमेंट आहे ते पोल्यूट होणार, कोणाला तरी डेथ येणार. हे योग्य मग आम्ही केलं की त्या अस्थी आहेत, आम्ही तिथे एक वडाचं झाड लावलं, त्या वडाच्या झाडामध्ये अस्थी टाकल्या आणि ते वडाचं धाव वाढत राहील, आम्हालाही आठवण येत राहील, सावली पण देईल. म्हणजे आजच्या डेटला क्लायमेटच्या बाबतीत आपण जे बोलतो की एवढी हीट वाढली, पाऊस व्यवस्थित येत नाही, याची ॲक्शन सोपी आहे. प्रत्येकाने एका माणसाच्या पाठीमागे एक झाड जर मोठं लावलं तर एका वर्षात 150 कोटी झाडं होतील आपले. मग काय म्हणणार, नाही आम्ही शासनाने 33 कोटी घ्या, 33,000 कोटी घ्या. शासन याच्यामध्ये समाज आहे, तुम्हाला आणि मला गरज आहे. स्वतः फक्त आपल्या कुटुंबात 5 माणसं आहेत, 5 झाडं दरवर्षी लावायची, बाकी काहीच करायचं नाही. कुठं लावायची, घरासमोर लावा, अंगणात लावा, शेतावर लावा, रोडच्या बाजूला लावा, भरपूर जागा, काही प्रॉब्लेम नाही. घाटाच्या बाजूला लावा, हे घाट आहेत, कधी काळी इथं झाडं होती, विचारा आपल्या पूर्वजांना. आता काय विचार करा. त्यावेळेस कदाचित उन्हाळ्यामध्ये त्या झाडाखाली लोक झोपत असतील, बघत असतील, पाणी पित असतील. आज तुम्ही झोपू शकता का इथं? विकास म्हणजे फक्त रोड्स नाही, विकास म्हणजे फक्त बिल्डिंग नव्हे, विकास